नेक्स्ट डिसीज इज डायबिटीज. डायबिटीजमध्ये काय, डायबिटीज मलायटस रिफर्स टू अ ग्रुप ऑफ डिसीज दॅट अफेक्ट हाव युअर बॉडी युजेस ब्लड शुगर. आपण जर ब्लड शुगर जे मॉनिटायझेशन आहे बॉडीमधलं तर ते अफेक्ट होतं. त्यामुळे ग्लुकोज इज अ वायटल टू युअर हेल्थ बिकॉज इट्स अन इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी फॉर द सेल्स दॅट मेक्स युअर मसल्स अँड टिश्यूज. आता ग्लुकोज हा एनर्जीसाठी सर्वात महत्त्वाचा कंपोनंट आहे आणि त्यामध्ये जर काय बिघाड आला तर आपल्या हेल्थवरही त्याचा परिणाम दिसून येतो. इट्स ऑल्सो युअर ब्रेन्स मेन सोर्स ऑफ फ्युएल, की ब्रेनमध्ये जे काही ATP जे काही एनर्जी सोर्स जाणार आहे तो त्याचा एक मेन सोर्स कोणता आहे, ग्लुकोज. द अंडरलाईंग कॉज ऑफ डायबिटीज व्हेरीज बाय टाईप बट नो मॅटर व्हॉट टाईप ऑफ डायबिटीज यू हॅव इट कॅन लीड टू एक्सेस शुगर इन युअर ब्लड. कोणताही डायबिटीजचा प्रकार असू दे त्यामुळे काय होतं की आपल्या ब्लडमध्ये एक्सेस शुगर जाणून येते. टू मच शुगर इन युअर ब्लड कॅन लीड टू द सिरियस हेल्थ प्रॉब्लेम्स. आणि जर ब्लड शुगर जास्त आढळली की त्याचे काही सिम्पटम्स आहेत, त्याचे काही साईड इफेक्ट जाणवतात, त्याचा हेल्थवर जास्त परिणाम होतो. क्रोनिक डायबिटीज कंडिशन इन्क्लूड टाईप 1 डायबिटीज अँड टाईप 2 डायबिटीज. पोटेन्शियल रिव्हर्सिबल डायबिटीज कंडिशन्स इन्क्लूड प्री डायबिटीज अँड गेस्टेशनल डायबिटीज. पोटेन्शियल रिव्हर्सिबल डायबिटीजमध्ये कोणकोणते कंडिशन आहेत की प्री डायबिटीज अँड गेस्टेशनल डायबिटीज. प्री डायबिटीज ऑकर्स वेन युअर ब्लड शुगर लेवल्स आर हायर दॅन नॉर्मल. ज्या स्पेसिफिक ब्लड शुगरची लेवल आहे त्याच्यापेक्षा जर जास्त आढळून आली शुगर तर त्याला काय म्हणतो आपण, प्री डायबिटीज होतो. बट नॉट हाय इनफ टू बी क्लासिफाईड ॲज डायबिटीज. पण ती इतकीही वाढत नाही की त्याला आपण काय म्हणतो की त्याला डायबिटीज झालेला आहे. अँड प्री डायबिटीज इज ऑफन द प्रिकर्सर ऑफ डायबिटीज. पण प्री डायबिटीज आपण त्याला प्री डायबिटीज का म्हणतो की ती डायबिटीजची सुरुवातीची फेज आहे. अनलेस अनअप्रोप्रिएट मेजर्स आर टेकन टू प्रिव्हेंट प्रोग्रेशन. अनलेस म्हणजे जर त्याच्यावर काही व्यवस्थित उपाय केले नाही तर डायबिटीज प्रोड्यूस होऊ शकतो. गेस्टेशनल डायबिटीज ऑकर्स ड्युरिंग प्रेग्नन्सी बट मे रिझॉल्व आफ्टर द बेबी इज डिलिव्हर्ड. गेस्टेशनल डायबिटीज कशाला म्हणतो की तो प्रेग्नन्सीमध्ये होतो बट मे रिझॉल्व आफ्टर द बेबी इज डिलिव्हर्ड. पण बेबी डिलिव्हर झाल्यानंतर तो बराही होतो. पॅथोफिजिओलॉजी. पॅथोफिजिओलॉजी काय त्यामागची, डायबिटीज इज क्रोनिक डिसऑर्डर ऑफ कार्बोहायड्रेट फॅट प्रोटीन मेटाबॉलिझम. कार्बोहायड्रेट फॅट अँड प्रोटीन मेटाबॉलिझम जर व्यवस्थित झालं नाही तर डायबिटीज प्रोड्यूस होतो. इन विच द बॉडी आयदर फेल्स टू प्रोड्यूस सफिशियंट अमाऊंट ऑफ इन्सुलिन ऑर रिस्पॉन्ड ॲबनॉर्मॅलिटी टू इन्सुलिन. त्यामुळे काय होतं की बॉडी इन्सुलिनवर व्यवस्थित रिॲक्ट करत नाही किंवा कमी रिॲक्ट करते किंवा ॲबनॉर्मली रिॲक्ट करते. लोअर लेवल्स ऑफ इन्सुलिन रिझल्ट्स इन ओव्हर प्रोडक्शन ऑफ हेपॅटिक ग्लुकोज अँड इट्स अंडर युटिलायझेशन. इन्सुलिन जर कमी झालेलं असेल तर ओव्हर प्रोडक्शन ऑफ हेपॅटिक ग्लुकोजचं हेपॅटिक ग्लुकोजचं जे प्रमाण आहे ते वाढायला लागतं आणि त्याचा जो यूज आहे तो फार कमी होऊन जातो. त्याच्यामुळे काय होतं, जे काही ग्लुकोज आहे ते ब्लडमध्ये तसंच राहतं. दिस रिझल्ट्स इन हायपरग्लायसेमिया. ह्यामुळे काय होतं की ग्लुकोज लेवल वाढतात, त्याला काय म्हणतो आपण, हायपरग्लायसेमिया. In presence of insulin, glucose enters into cells of adipose tissue and muscles and is used up. आता इन्सुलिनमुळे काय होतं की जे काही ग्लुकोज आहे ते ॲडिपोज टिश्यू कन्वर्ट करतं त्याच्यामध्ये अँड यूज बाय मसल्स ते यूज करून टाकतं ड्यू टू द लॅक ऑफ ग्लुकोज. आणि जर ग्लुकोजचं प्रमाण कमी असेल तर मसल सेल्स कॅरीज आउट ग्लायकोजिनोलायसिस अँड ग्लुकोनिओजेनेसिस. आणि जर ग्लुकोजचं प्रमाण कमी झालं तर ग्लुकोनिओजेनेसिस, ग्लुकोजचं प्रोडक्शन वाढतं आणि नवीन ग्लुकोज मॉलिक्युल्स तयार होतात. आणि काय होतं, ग्लायकोजिनोलायसिस, जे काही ग्लुकोजचं कन्वर्ट जर करून ग्लायकोजन प्रोड्यूस झालेलं आहे तर ग्लायकोजन ते ब्रेक होतं आणि त्याचं ग्लुकोजमध्ये कन्व्हर्जन होतं. लॅक ऑफ ग्लुकोज अँड इन्सुलिन इन ॲडिपोज टिश्यू कॉजेस इम्पेअर्ड ट्रायग्लिसराइड सिंथेसिस अँड रिलीज ऑफ फ्री फॅटी ॲसिड्स विच आर मेटाबलाइज इन द लिव्हर टू फॉर्म कीटोन्स. ग्लुकोजचं जर ग्लुकोज आणि इन्सुलिनचं प्रमाण कमी झालेलं असेल ॲडिपोज टिश्यूमध्ये कॉजेस इम्पेअर्ड ट्रायग्लिसराइड सिंथेसिस. ट्रायग्लिसराइडचं व्यवस्थित सिंथेसिस होत नाही अँड रिलीज ऑफ फ्री फॅटी ॲसिड. फ्री फॅटी ॲसिड रिलीज होतात विच आर मेटाबलाइज इन द लिव्हर. जे काही फ्री फॅटी ॲसिड रिलीज झालेले आहेत ते लिव्हरमध्ये मेटाबलाइज होऊन त्याचं कन्व्हर्जन होतं कीटोन्समध्ये. हायपरग्लायसिमिया रिझल्ट्स इन ग्लायकोज्युरिया विच लीड्स टू पॉलियुरिया, पॉलिटिप्सिया अँड डिहायड्रेशन. आता हायपरग्लायसिमिया मध्ये काय होतं की ग्लुकोजचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळे ग्लायकोज्युरिया, युरियामध्ये युरिनमध्ये ग्लुकोजचं प्रमाण वाढतं विच लीड्स टू पॉलियुरिया, फ्रिक्वेंट युरिनेशन, पॉलिडिप्सिया, तहान जास्त लागते अँड डिहायड्रेशन. ॲज ग्लुकोज लेवल रायझेस ग्लुकोप्रोटीन इज डिपॉझिटेड इन द कॅपिलरीज.
ग्लुकोज लेवल वाढल्यामुळे काय होतं की जे काही ग्लुकोप्रोटीनचं कॉम्बिनेशन झालेलं आहे ते कॅपिलरीजमध्ये डिपॉझिट होतात. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम हायपरग्लायसेमिया कॅन लीड टू सेव्हिअर कॉम्प्लिकेशन्स सच ॲज आय डिसऑर्डर, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसऑर्डर, किडनी डॅमेज अँड नर्व प्रॉब्लेम्स. जर असं जर प्रमाण राहिलं, हायपरग्लायसेमिया जर तसाच राहिला तर ते काय लीड करतं की सेव्हिअर कॉम्प्लिकेशन प्रोड्यूस होतात, की आय डिसऑर्डर काय प्रोड्यूस होतात, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज प्रोड्यूस होतात, किडनी डॅमेज होतं अँड नर्व प्रॉब्लेम्स होतात. ग्लुकोज इज मेटाबॉलाइज्ड टू सॉर्बिटॉल विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ कॅटॅरॅक्ट्स अँड न्यूरोपॅथी. ग्लुकोजचं जर कन्व्हर्जन झालं सॉर्बिटॉलमध्ये तर सॉर्बिटॉल इज रिस्पॉन्सिबल फॉर कॅटॅरॅक्ट्स अँड न्यूरोपॅथी. सो विच आर द टाइप्स? टाइप 1 डायबिटीज मलायटस. टाइप 1 ला आपण काय म्हणतो? डायबिटीज मलायटस विच इज मोस्ट कॉमन. इट रिझल्ट फ्रॉम इम्युन मेडिएटेड डिस्ट्रक्शन ऑफ पॅनक्रियाटिक बेटा सेल. पॅनक्रियाटिक बेटा सेलच्या डिस्ट्रक्शनमुळे हा डिसीज प्रोड्यूस होतो. हायपरग्लायसेमिया ऑकर्स व्हेन 80 to 90% ऑफ द बीटा सेल्स आर डिस्ट्रॉइड. जर बीटा सेल्स जे काही इन्सुलिन प्रोड्यूस करतात त्यांचं जर डिस्ट्रक्शन झालं 80 to 90% तर हायपरग्लायसेमिया प्रोड्यूस होतो. इट रिझल्ट्स इन सिक्रेशन ऑफ नो इन्सुलिन फ्रॉम द पॅनक्रियाज. त्यामुळे काय होतं, जर बीटा सेल्सच नसतील तर इन्सुलिन प्रोड्यूस होणार नाही, इन्सुलिनचं सिक्रेशन होणार नाही आणि इट इज अ इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज. आणि टाईप 2 डायबिटीज मलायटसमध्ये काय होतं की देर इज अ नॉर्मल प्रोडक्शन ऑफ द इन्सुलिन हार्मोन. इन्सुलिन हार्मोनचं प्रोडक्शन तर नॉर्मलच राहतं, बट द बॉडी सेल्स आर रेजिस्टंट टू द इन्सुलिन. जे काही बॉडी सेल्स इन्सुलिन बरोबर ॲक्ट करतात त्या व्यवस्थित होत नाही. सिन्स द बॉडी सेल्स अँड टिश्यूज आर नॉन रिस्पॉन्सिव्ह टू द इन्सुलिन, त्याच्यामुळे इन्सुलिन प्रोडक्शन झालेलं त्याचं सिक्रेशन झाल्याचा काही फायदाच होत नाही. ग्लुकोज रिमेन इन द ब्लड स्ट्रीम. ब्लड स्ट्रीममध्ये ग्लुकोज तसंच राहतं. इन्सुलिन रेजिस्टन्स इज मॅनिफेस्टेड बाय इन्क्रीज लिपोलायसिस अँड फ्री फॅटी ॲसिड्स प्रोडक्शन. जे काही इन्सुलिन रेजिस्टन्स प्रोड्यूस झालेलं आहे तो काय, त्याच्यामुळे काय होतं की लिपोलायसिस जे काही फॅट आहे त्याचं ब्रेकडाऊन होतं अँड फ्री फॅटी ॲसिड्स आर प्रोड्यूस. द liver metabolizes free fatty acids into ketone bodies that results in ketoacidosis. लिव्हर काय करतं, जे काही फ्री फॅटी ॲसिड आहे त्यांना मेटाबलाइज करतं इंटू कीटोन बॉडीज आणि कीटोन बॉडीज जर त्यांचं टॉक्सिसिटी प्रोड्यूस झाली तर दॅट रिझल्ट्स इंटू द कीटोॲसिडोसिस. सो विच आर द साइन्स अँड सिम्टम्स? फर्स्ट वन इज हायपरग्लायसेमिया. सेकंड इज पॉलियुरिया, दॅट इज अ फ्रिक्वेंट युरिनेशन. पॉलिडिप्सिया, दॅट इज इन्क्रीज थर्स्ट. पॉलिफॅजिया म्हणजे भूक जास्त लागते. वेट लॉस, वजन कमी होतं. डिक्रीज मसल स्ट्रेंथ. इरिटॅबिलिटी. स्लो वुंड हिलिंग प्रोसेस. काय होतं की जर त्यांना जखम झाली तर तिथे व्यवस्थित ती बरी व्हायला फार वेळ लागतो. इचिंग. कीटोन्युरिया. नॉक्ट्युरिया. नॉक्ट्युरिया म्हणजे काय, फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट. ब्लड विजन. विच आर द कॉम्प्लिकेशन्स? कीटोॲसिडोसिस, ओबेसिटी, आर्टेरियोस्क्लेरोसिस, कॅटॅरॅक्ट्स, इन्फेक्शन, नेफ्रोपॅथी, हायपोग्लायसेमिया, इन्सुलिन ॲलर्जी अँड रेजिस्टन्स. नेक्स्ट डिसीज इज हेपॅटायटिस. हेपॅटायटिस ए. हेपॅटायटिसमध्ये काय होतं की ॲक्यूट इन्फ्लेमेशन ऑफ लिव्हर कॉज बाय द व्हायरल ऑर टॉक्सिक इन्फेक्शन. व्हायरल किंवा टॉक्सिक इन्फेक्शनमुळे लिव्हरचं इन्फ्लेमेशन प्रोड्यूस होतं. मोस्टली व्हायरल टाइप A and B are involved, but other hepatitis viruses named as non-A or non-B also cause hepatitis. Mostly type A and type 2 hepatitis virus involved असतात, पण non-A and non-B असे काही hepatitis viruses आहेत ते सुद्धा hepatitis प्रोड्यूस करतात. So which is the pathophysiology? Virus enters liver cells and cause degenerative changes. जो काही व्हायरस आहे तो लिव्हरच्या सेलवर अफेक्ट करतो आणि सेल्सला डिजनरेट करायला चालू करतो. फायब्रस टिश्यू डेव्हलप्स इन डॅमेज एरिया. काय होतं त्याच्यामुळे, काय होतं की फायब्रस टिश्यू डेव्हलप होतो तिथे. इफेक्ट डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ फायबर टिश्यू फॉर्म. जर जास्त फायबर टिश्यू प्रोड्यूस झालेला असेल तर तिथे ते सेलचं जास्त डिस्ट्रक्शन झालेलं आहे. वन्स द व्हायरस एंटर्स द सर्क्युलेशन, ॲक्युम्युलेशन ऑफ व्हायरस टेक्स प्लेस इन हिपॅटोसाइट्स अँड हेपॅटिक सिनोसाइट्स. हिपॅटोसाइट्स म्हणजे काय, लिव्हरचे जे काही सेल्स आहेत किंवा लिव्हरचे काही सिनोसाइट्स आहेत तिथे व्हायरसचं ॲक्युम्युलेशन होतं. द व्हायरल पार्टिकल रेप्लिकेट विदिन हिपॅटोसाइट्स दॅट कॉजेस डिजनरेटिव्ह चेंजेस मीन्स स्वेलिंग ऑफ लिव्हर सेल्स अँड सबसिक्वेंट नेक्रॉसिस मे प्रोड्यूस. हे जे काही व्हायरल पार्टिकल्स आहेत तर ते रेप्लिकेट होतात हिपॅटोसेल्स लिव्हरच्या सेल्समध्ये. दॅट कॉजेस डिजनरेटिव्ह चेंजेस मीन्स स्वेलिंग ऑफ लिव्हर सेल्स अँड सबसिक्वेंट नेक्रॉसिस मे प्रोड्यूस. त्याच्यामुळे काय होतं, लिव्हरच्या सेल्सचं नेक्रॉसिस प्रोड्यूस होतं किंवा लिव्हर सेल्स स्वेल होतात. इन्फेक्टिव्ह व्हायरल पार्टिकल स्प्रेड इन टू ब्लड, बाईल अँड अदर बॉडी सिक्रेशन्स.
हे जे व्हायरल पार्टिकल्स आहेत, फ्रॅगमेंट्स आहेत, ते ब्लडमध्ये, बाईलमध्ये आणि अदर बॉडी फ्लुइड्समध्ये स्प्रेड होऊन जातात. हिपॅटोट्रॉपिक व्हायरसेस कॉजेस हिपॅटिक इंजुरी. जे काही हिपॅटोट्रॉपिक व्हायरसेस आहेत त्याच्यामुळे लिव्हर सेल्स डॅमेज होतात. डॅमेज टू लिव्हर सेल्स इज कॉज बाय फायब्रोसिस, ब्लड क्लॉट इन द लिव्हर. त्यामुळे काय होतं की हे जे लिव्हरचे सेल्स डॅमेज होतात ते कशामुळे होतात, ब्लड क्लॉट फॉर्म होतो आणि ब्लड क्लॉट फॉर्म झाल्यामुळे लिव्हर सेल्स डॅमेज होतात. Hepatitis B, which is caused by serum. Virus replicate in liver and its fragments get incorporated in liver cell membrane. काय होतं की व्हायरस रेप्लिकेट होतो लिव्हर सेल्समध्ये आणि त्याचे जे फ्रॅगमेंट्स आहेत ते लिव्हर सेल्समध्ये एम्बेड होऊन जातात. देर इज अ प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडी लाईक IgM, IgG अगेन्स्ट द व्हायरस. आता आपली इम्युनी सिस्टीम काय करते की त्या व्हायरसच्या अँटीजनच्या विरुद्ध IgG अँड IgM असे अँटीबॉडीज प्रोड्यूस करते. This antibody attack foreign plasma membrane of liver cells and thus cellular immunity develops which damage the liver. काय होतं की अँटीबॉडीज हे आहेत ते अटॅक करतात प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या लिव्हरच्या सेल्सला, कारण हे जे व्हायरल फ्रॅगमेंट्स आहेत तर त्या लिव्हरच्या सेलमध्ये एम्बेडेड असतात. त्याच्यामुळे हे अँटीबॉडीज त्या प्लाझ्मावर अटॅक करतात. त्याच्यामुळे काय होतं की तो जो प्लाझ्मा लेअर आहे लिव्हरची ती डॅमेज होऊन जाते. द मॅनिफेस्टेशन आर बिकॉज ऑफ इम्युन रिस्पॉन्स इन्फेक्शन. आता त्या आपल्या जो इम्युनिटी काय करते त्या लेअरला डिस्ट्रॉय करते, त्याच्यामुळे हेपॅटायटिस B प्रोड्यूस होतो. सो विच आर द साइन्स अँड सिम्पटम्स. फर्स्ट वन इज अनइझीनेस, नॉजिया, वॉमिटिंग विथ फीवर. सेकंड इज लॉस ऑफ ॲपिटाईट, भूक कमी होते अँड बॉडी वेट कमी होऊन जातं, वेट लॉस. द इपिगॅस्ट्रिक डिस्कम्फर्ट डिस्क्राइब एज अ सेन्स ऑफ फुलनेस ऑर पेन इन कॉमन. काय होतं की भूक तर जास्त लागत नाही पण दुखणं रोजचंच असतं त्यामध्ये आणि त्याच्यामुळे इपिगॅस्ट्रिक डिस्कम्फर्ट जाणवतो. चेंजेस इन स्मेल, टेस्ट अँड सेन्स विथ फॅरेंजायटिस अँड कफ. फॅरेंजियल इन्फ्लेमेशन प्रोड्यूस होतं, कफ प्रोड्यूस होतो, त्याच्यामुळे स्मेल आणि टेस्ट सेन्सेशन व्यवस्थित होत नाही. इलेव्हेशन ऑफ SGPT अँड SGOT लेवल्स. जे काही सिरम ग्लुटामिक पायरुविक ट्रान्सअमायनेज आणि सिरम ग्लुटामिक ऑक्सो ॲसेटिक ट्रान्सअमायनेज ह्याचे जे काही लेवल्स आहेत त्या इन्क्रीज होऊन जातात. युरिन डार्कन्स ड्यू टू द राईज इन बिलिरुबिन. जॉन्डिसमध्ये बिलिरुबिनचं प्रमाण वाढतं, त्याच्यामुळे युरिन कलर डार्क होऊन जातो. सिरम लेवल टू अबाउट 2 mg/100 ml. नॉर्मली किती असतो 0.3 टू 1.1 mg/100 ml असतो, तो किती जातो 2 mg/100 ml. त्याच्यामुळे युरिन डार्क कलरमध्ये दिसून येते. और नेक्स्ट अँड लास्ट डिसीज इज इपिलेप्सी. इपिलेप्सी म्हणजे काय? Epilepsy is a serious disorder characterized by abnormal electrical changes occurring in brain that results in periods of unconsciousness. These periods last from few seconds to several minutes. जे काही ब्रेन्समध्ये इलेक्ट्रिक इम्पल्स प्रोड्यूस झालेले असतात त्याच्यामध्ये जर काही ॲबनॉर्मॅलिटीज जाणवली तर अनकॉन्शियसनेस प्रोड्यूस होते आणि हा अनकॉन्शियस किती वेळ जाणवतो की काही फ्यू सेकंड्समध्ये टू सेव्हरल मिनिट्सपर्यंत ते जाणवून येतं. नेक्स्ट इज विच आर द टाइप्स. फर्स्ट वन इज पार्शियल सीजर. पार्शियल सीजर्समध्ये काय होतं की पॅरोक्सिसोमल डिस्चार्ज आहे तो स्प्रेड होतो लोकली फ्रॉम अ फोकस ऑफ ॲबनॉर्मल सेल्स. ॲबनॉर्मल सेल्समधून तो पॅरोक्सिसोमल डिस्चार्ज लोकली स्प्रेड होऊन जातो. ग्रँड माल सीजर्स. ग्रँड माल सीजर्सला काय म्हणतात? जनरलाइज कन्व्हल्जन्स. थर्ड इज पेटिक माल सीजर्स. पेटिक माल सीजर्सला काय म्हणतात? टिपिकल ॲब्सेंट सीजर्स. नेक्स्ट इज पॅथोफिजियोलॉजी. नॉर्मली इलेक्ट्रिक चार्जेस आर generalized by neuronal cells which are called neuronal discharge in a response to a stimulus. एका स्टिम्युलसमुळे जे काही इलेक्ट्रिक काय होते, एका स्टिम्युलसमुळे इलेक्ट्रिक चार्जेस जनरेट होतात आणि त्याला आपण काय म्हणतो? न्यूरोनल डिस्चार्ज. दिस डिस्चार्जेस आर कॅरीड टू नेबरिंग न्यूरोनल सेल्स अँड ॲक्सॉन्स. हे काही इलेक्ट्रिक चार्ज प्रोड्यूस झालेला आहे तो सराउंडिंग सेल्स आणि न्यूरॉन्समध्ये स्प्रेड कॅरी केला जातो. सडन एक्सेसिव्ह डिस्चार्जेस लीड टू कन्व्हल्जन्स. आणि अचानक जर हे इलेक्ट्रिक चार्जेस प्रोड्यूस झाले तर इट कॅन लीड टू अ कन्व्हल्जन्स. विच आर द सिम्पटम्स? जनरलाइज कन्व्हल्जन्स, सडन लॉस ऑफ कॉन्शियसनेस, क्राईंग, फॉलिंग. काय होतं की अनकॉन्शियसनेस प्रोड्यूस होतो, त्याच्यामुळे काय होतं की बॉडी व्यवस्थित कंट्रोल होत नाही आणि द पर्सन मे फॉल. क्लोनिक मुवमेंट्स ऑफ मसल्स, लॉस ऑफ कंट्रोल ओव्हर वेरियस ॲक्टिव्हिटीज अँड आयलिड ब्लिंकिंग. हे काही इपिलेप्सिसचे सिम्पटम्स आहेत. सो विच आर द ड्रग्स यूज इन द
treatment of epilepsy. Examples like phenytoin, methine, ethosuximide, carbamazepine, phenobarbital and primidone. सो हे काही ड्रग्स आहेत ते एपिलेप्सीच्या ट्रीटमेंटमध्ये वापरले जातात. सो आपला हा चॅप्टर संपलेला आहे इथे. सो आतापर्यंत जेवढा सिलेबस झालेला आहे तो तुमच्या UT साठी आहे, युनिट टेस्ट 1 साठी. ओके, वी विल सी अवर नेक्स्ट चॅप्टर इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.